चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, 12वी सायन्सची परीक्षा झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो आणि तो प्रश्न आता पुढे काय करायचं, कोणते करिअर निवडायचं, काय करायचं पुढे काही समजत नाही। बघा, पेरेंट्स काहीतरी वेगळं सांगत असतात, आपली स्किल काहीतरी वेगळी असते, आपल्याला इंटरेस्ट कोणत्या एखाद्या दुसऱ्या गोष्टीमध्ये असतो आणि आपल्याला पेरेंट्सचा एखादा प्रेशर असतो किंवा मित्रमैत्रिणी एखाद्या ठिकाणी कुठेतरी जात असतील आणि तिथेच आपण धाव घेतो। तर बघा, निवडताना म्हणजे करिअर चूज करताना ना, हे 10 जे बेस्ट करिअर ऑप्शन मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे ते तुम्ही एकदा पाहून घ्या आणि तुमच्या स्किलनुसार तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्यानुसार तुमची फील्ड या ठिकाणी तुम्हाला तुमचं करिअर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर ऑप्शन जे आहे ते चूज करायचं आहे। तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो ऑप्शन आहे तो आहे इंजिनिअरिंगचा। तर मोस्ट ऑफ सर्वात जास्त विद्यार्थी 12वी केल्यानंतर इंजिनिअरिंगचा जो ऑप्शन आहे तो चूज करतात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मशीन्स टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट असेल तर इंजिनिअरिंग हा एक खूप चांगला पर्याय या ठिकाणी तुमच्यासाठी असणार आहे। यासाठी कोणकोणती एक्झाम द्यावी लागते तर बघा, एक्झाम जॉईंट इंटरेस्ट एक्झामिनेशन म्हणजे जी मेन किंवा महाराष्ट्र कॉमन इंटरेस्ट एक्झाम इंटरेस्ट टेस्ट म्हणजेच MST आणि CET या ठिकाणी तुम्हाला एक्झाम द्यायची असते, इंटरेस्ट एक्झाम असते ही। त्याच्यानंतर कोर्स कोणता असणार आहे तर BTech किंवा BE हा कोर्स तुम्ही या ठिकाणी करू शकतात। म्हणजे इंजिनिअरिंग फील्डमध्ये BTech आणि BEला स्कोप या ठिकाणी असणार आहे आणि एक्झाम तुम्हाला ही जी सांगितली ती एक्झाम तुम्हाला इंटरेस्ट एक्झाम द्यावी लागणार आहे। तर हा पहिला तुमच्यासाठी एक बेस्ट करिअर ऑप्शन या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे। तर बघा, दुसरा जो फील्ड आहे तो आहे दुसरा जो करिअर आहे तो आहे मेडिकल, ठीक आहे। त्याच्यामध्ये डॉक्टर। आता बघा, जर तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल, ठीक आहे, म्हणजे MBBS किंवा BDS, ठीक आहे, तर तुम्ही हा कोर्स करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला इंटरेस्ट एक्झाम कोणती द्यायची असणार तर नॅशनल एलिजिबिलिटी कम इंटरेस्ट टेस्ट, ठीक आहे, त्यालाच आपण नीट किंवा UGच्या नावाने ओळखतो। तर ह्यासाठी म्हणजे मेडिकल करण्यासाठी तुम्हाला नीट द्यावी लागणार आहे, ठीक आहे। आणि तुम्ही कोर्स कोणकोणते करू शकतात तर MBBS किंवा BDS हे कोर्स करू शकतात, ठीक आहे। तर हा तुमच्यासाठी अतिशय चांगला एक ऑप्शन असणार आहे मेडिकलचा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरा जो पर्याय आहे तुमच्यासाठी करिअरचा तो आहे फार्मसी, ठीक आहे। तर बघा, आता ज्यांना मेडिकल फील्डमध्येच पण थोडासा वेगळा पर्याय जर चूज करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम द्यावी लागणार आहे महाराष्ट्र कॉमन इंटरेस्ट टेस्ट, ठीक आहे, त्यालाच आपण MST किंवा CETच्या नावाने ओळखतो आणि कोर्स असणार आहे B फार्मसी, ठीक आहे। तर या ठिकाणी तुम्ही B फार्म हा कोर्स या ठिकाणी करू शकता, ठीक आहे। तर ही डिग्री केल्यावर तुम्ही फार्मासिस्ट किंवा मेडिसिन्स रिलेटेड फील्डमध्ये करिअर आपलं करू शकतात, ठीक आहे। चौथा या ठिकाणी आहे NDA, म्हणजेच या ठिकाणी तुम्ही आर्मी, नेव्ही किंवा एअर फोर्समध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला कोणती एक्झाम द्यावी लागणार आहे तर बघा, या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झाम। तर ही तुम्हाला आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स ह्याच्यासाठी त्यालाच आपण NDA असं सुद्धा म्हणतो। तर ह्या फील्डमध्ये जर तुम्हाला जायचं असेल, एअरफोर्स असो किंवा नेव्ही असो किंवा आर्मी असो, तर तुम्हाला एक्झाम द्यावी लागणार आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झाम। तर हा चौथा करिअर ऑप्शन तुमच्यासाठी असणार आहे। पुढचा आपण करिअर ऑप्शन पाहून घेऊया। तर बघा, या ठिकाणी पुढचा जो करिअर ऑप्शन आहे तो आहे BSc। तर नॉर्मली जास्तीत जास्त स्टुडंट या ठिकाणी BScचा कोर्स करतात आणि त्याच्यानंतर ते MSc किंवा त्याच्या पुढे कोर्स करू शकतात। तर बघा, जर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा मॅथ्स आवडत असेल तर तुम्ही BSc करू शकता आणि पुढे MSc करून तुम्ही प्रोफेसर किंवा रिसर्चर बनू शकता, ठीक आहे। म्हणजे BSc केल्यानंतर तुम्हाला परत 2 वर्षाचा एक कोर्स करावा लागेल। BSc केल्यानंतर परत तुम्हाला 2 वर्षाचा एक कोर्स असतो MSc, ते करावं लागणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही प्रोफेसर किंवा रिसर्चर या ठिकाणी बनू शकता जर तुम्हाला या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट असेल तर। त्याच्यानंतर पुढचा जो फील्ड आहे करिअर आहे तो आहे कम्प्युटर फील्ड। तर ज्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरमध्ये जास्त इंटरेस्ट असणार आहे तर त्यांनी हा करिअर चूज करायचा आहे, ठीक आहे। कोर्स असणार आहे BCAचा। त्याच्यानंतर 7वा जो करिअर ऑप्शन आहे तो आहे फॉरेन्सिक सायन्स। तर बघा, कोर्स असणार आहे या ठिकाणी BSc फॉरेन्सिक सायन्स। तर ज्या विद्यार्थ्यांना फॉरेन्सिक सायन्समध्ये इंटरेस्ट असेल तर हा कोर्स तुम्ही या ठिकाणी BSc फॉरेन्सिक सायन्स हा कोर्स तुम्ही या ठिकाणी करू शकता। त्याच्यानंतर आहे आर्किटेक्चर, ठीक आहे। तर एक्झाम कोणती द्यावी लागणार आहे नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर। कोणता असणार आहे तर कोर्स असणार आहे BArch। तर या ठिकाणी 9वा जो करिअर ऑप्शन असणार आहे तो आहे ॲग्रिकल्चरचा। एक्झाम या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागणार आहे ICAR,
म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आणि त्याच्यानंतर ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ॲडमिशन म्हणजे AIEEA. आता कोर्स कोणता असणार आहे तर BSc ॲग्रिकल्चरचा कोर्स असणार आहे. तर ज्यांना इंटरेस्ट ॲग्रिकल्चरमध्ये असेल ते ही इंटरेस्ट एक्झाम देऊन हा कोर्स करू शकतात. त्याच्यानंतर 10वा आहे करिअर ऑप्शन कॉमर्शियल पायलट. आता ज्यांना पायलट बनण्याची इच्छा आहे तर त्यांनी हा कोर्स करू शकतात, पायलट ट्रेनिंग प्लस फ्लाइंग हार्स. तर ह्या पद्धतीने तुम्ही अनेक ऑप्शन आहेत तुमच्याकडे विद्यार्थी मित्रांनो. सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे अनेक ऑप्शन असतात, त्याच्यापैकी आपण हा 10 एकदम बेस्ट करिअर ऑप्शन आहेत ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणकोणते कोर्स असणार आहेत, नावं काय काय आहेत आणि एक्झाम कोणकोणती द्यावी लागणार आहे, हे सगळे करिअर ऑप्शन्स या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या पॅरेंट्सच्या प्रेशरमध्ये येऊन किंवा आपल्या मित्रमैत्रिणीला बघून तुम्ही या ठिकाणी आपला जो करिअर आहे तो चूज करू नका आणि स्वतःची स्किल बघा, स्वतःचा इंटरेस्ट बघा, कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपला जो करिअर आहे तो व्यवस्थित चूज करायचा आहे. कारण हा तुमचा फ्युचर जो आहे तो या ठिकाणी डिसाईड होणार आहे या ठिकाणी. तर तुम्हाला काय करायचं आहे की व्यवस्थित पॅरेंट्सला सुद्धा या ठिकाणी समजवायचं आहे व्यवस्थित, ठीक आहे, आणि त्यांच्याशी व्यवस्थित बोलून आणि त्याच्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, आपला करिअर जो आहे तो या ठिकाणी चूज करायचा आहे. तर सायन्सच्या विद्यार्थ्यांचं जो एक टेन्शन होता सर्वात मोठा की परीक्षा झाल्यानंतर आता काय करायचं, पुढे कोणता करिअर निवडायचा, तर त्यांच्यासाठी मी हे 10 करिअर ऑप्शन मी परत एकदा तुम्हाला दाखवून देते. तर बघा परत एकदा पाहून घ्या. इंजिनिअरिंग आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर मेडिकल म्हणजे डॉक्टर फील्डमध्ये जायचं असेल तुम्हाला या ठिकाणी MBBS किंवा BDS करायचं असेल तर तुम्ही मेडिकलमध्ये आपला जो करिअर आहे तो या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. फार्मसी सगळ्यात जास्तीत जास्त आता जे स्टुडंट आहेत सायन्सचे तर ते फार्मसी जास्त करतात. त्याच्यानंतर NDA म्हणजे तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स म्हणजे जर देशाची सेवा करायची असेल ना विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही NDA करू शकता, ठीक आहे. एक्झाम नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झाम तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर नॉर्मली तुम्ही 3 वर्ष BSc करू शकता, त्याच्यानंतर 2 वर्ष तुम्ही MSc करू शकता ज्यांना या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही रिसर्चर किंवा एखाद्या तुम्ही कॉलेजमध्ये प्रोफेसर या ठिकाणी तुम्ही बनू शकता. त्याच्यानंतर कम्प्युटर फील्डमध्ये एखाद्याला इंटरेस्ट असेल, एखाद्या विद्यार्थीला कम्प्युटर फील्डमध्ये जायचं असेल तर BCAचा कोर्स तुम्ही या ठिकाणी करू शकता. फॉरेन्सिक सायन्समध्ये जायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर जो BSc फॉरेन्सिक सायन्स आहे तर तो कोर्स तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. आर्किटेक्चरमध्ये जर ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी BArch करू शकता. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरमध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल तर त्यांनी ॲग्रिकल्चर घेऊ शकता, BSc ॲग्रिकल्चर करू शकता. आणि कॉमर्शियल पायलट ज्यांना एखाद्या विद्यार्थ्यांना पायलट बनण्याची खूप इच्छा असते, लहानपणी कधी आपल्याला असं प्लेन बघून असं वाटतं की मलाही पायलट व्हायचं आहे, तर असे जे विद्यार्थी आहेत तर ते कॉमर्शियल पायलट त्यांनी हा करिअर चूज करायचा आहे. तर अशा पद्धतीने 10 बेस्ट करिअर ऑप्शन या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या करिअरसाठी या ठिकाणी मी बेस्ट तुम्हाला हा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना जो कन्फ्युजन असेल तोही या ठिकाणी दूर होईल आणि तेही आपला करिअर व्यवस्थितपणे त्यांनाही चूज निवडण्यामध्ये अतिशय जास्त मदत होईल. आणि तुमच्या एका शेअरमुळे कोणाचा तरी जो लाईफ आहे किंवा जे फ्युचर आहे तो या ठिकाणी बेस्ट करिअर ऑप्शन निवडून त्याचा फ्युचर हा व्यवस्थित होऊ शकतो. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी पुढील नेक्स्ट व्हिडिओ हा त्यांच्यासाठी असणार आहे, त्यांच्या करिअर गायडन्सवरती पुढील व्हिडिओ असणार आहे. तर स्टे कनेक्टेड विथ मी. तुमच्या पुढील आयुष्यासाठी आणि पुढील तुमच्या जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.